नक्कीच त्या चुका होणार नाहीत किंवा अशा चुका होऊ नये म्हणून त्यावर चांगला सराव होईल अशीच अपेक्षा असणार आहे. परंतु अप्रतिम खेळ झाला जावळी तालुक्याचा. अर्थातच राहुलची खेळी आपण पाहिली. तो एक चेंडूमध्ये 5 धावा असताना खरं तर आपण जो षटकार पाहिला मनोजच्या बॅटमधनं तो षटकार अप्रतिम होता. बॉलिंग युनिट आपण पाहिलं तर एक संमिश्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डिंगचं चांगलं ॲथलेटिसिझम आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत काय तर मैत्री ग्रुप जावलीनं फाईट चांगली दिली. अंतिमच्या टप्प्यामध्ये आलेलं अपयश मात्र स्पर्धेतून माघार घ्यावी लागते आणि सुपर 3 मध्ये क्वालिफाय होणारा संघ अर्थातच मयूर पनालकर आणि यांच्या कुशल नेतृत्वाखाली स्वराज्य 32 शिराला या टीमनं धडक मारली आहे ती सुपर 3 मध्ये आणि किमान एका बक्षिसाला पात्र ठरणारी ही पहिली टीम आज आपल्याला पाहायला मिळाली. ती पश्चिम महाराष्ट्र विभाग या खुल्या गटामधील स्क्वॉड मधनं आणि या 8 टीम्स मधनं पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळाली. आपण खरं तर याही टीमचं आपण अभिनंदन करूया आणि जाऊया थेट क्रीडांगणाकडे जिथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो आज आपण पुण्याच्या गावदेवी क्रिकेट संघ धारावी आयोजित मच्छिंद्र स्मृती चषक 2024 या स्पर्धेमधील दिवस क्रमांक 1 आणि ग्रामीण गटाला आपण करतोय प्रारंभ. पहिली मॅच तरंगणार प्रियदर्शनी बेलापूर आणि त्यांच्या विरोधात शिरवणे 11 शिरवणे. दोन्ही टीम्सकडे चांगल्या दर्जाचे चांगल्या क्वालिटीचे फलंदाज आहेत. दोन्ही टीम्सकडे चांगल्या क्वालिटीचे गोलंदाज आहेत. दोन्ही टीमकडे खरं तर अनेक उद्योन्मुख असे हाय पोटेन्शियल आणि कॅलिबर असे नामवंत खेळाडू आहेत आणि या दोन्ही टीम्समध्ये चांगला खेळ करणारे अनेक खेळाडू ज्यांचा खेळ आपण गेले कित्येक वर्ष पाहतोय असे एक्सपिरियन्स खेळाडू सुद्धा आहेत. मॅच चांगली रंगणार. एका बाजूला साहिल दिवेकर यांची गोलंदाजी फलंदाजी आणि त्यांचं नेतृत्व आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल तो प्रथम सुतार आणि त्यांची संपूर्ण आर्मी आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नवोदित खेळाडूंचा हा नाविन्यपूर्ण आविष्कार रबर बॉलचा हा खेळ आहे. पाऊस जिथे थांबलाय तिथे मात्र आपण सुरुवात करतोय या अंतिमच्या टप्प्यामधील व शेवटच्या गटामधील पहिल्या मॅचला प्रियदर्शनी बेलापूर वर्सेस शिरवणे 11 शिरवणे. 4 षटकांचा सामना. पहिले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील प्रथम सुतार आणि विराज. प्रथम आणि विराजनं मागच्या काही 2-3 वर्षामध्ये चांगले इम्प्रेस केले. अनेक स्पर्धांमध्ये एकमेकांसोबत खेळ करत असताना अनेक वेळा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगला खेळ त्यांनी साकारलाय. प्रथम सुतार स्वतः टीमचे कॅप्टन एक कुशल असं नेतृत्व सडपातल त्याचा बांध आहे परंतु क्रिकेटचं स्पिरिट फार छान आहे. प्रथम स्ट्रायकर एंडवर मात्र पहिल्यांदा पवित्रा घेतो आणि पहिलाच बॉल साहिल दिवेकरचा. कौस्तुभ आहेत विकेट कीपर आणि पहिल्याच बॉलवर काय घडलंय तर जे घडायला नको हवं होतं बॅटिंग टीमसाठी तेच घडताना आपल्याला पाहायला मिळतं. इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट फॉर बॅटिंग टीम ॲज फार एज व्हेन वी टॉक अबाउट वेल स्टार्ट ती मिळत नाहीये बॅटिंग टीमसाठी. किंबहुना आपण असं म्हणूया की बॉलिंग टीम युनिटसाठी हा पहिला मोठा खरं तर मी म्हणेन मोहरा टिपला गेलाय. प्रथम सुतारची ही गोल्डन विकेट मॅच मध्ये मी म्हणेन पहिल्याच बॉल पासून सुरुवात सुंदर झाली आहे साहिल दिवेकर आणि प्रियदर्शनी बेलापूर या टीमची. प्रियदर्शनी बेलापूर म्हटलं की मग क्रिकेटचा इतिहास. प्रियदर्शनी बेलापूर म्हटलं की मग जवळजवळ 1985 नंतर ही टीम मात्र बेलापूर पट्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि गेली कित्येक वर्ष 3-4 दशकाहून अधिक कालखंड या टीमचा एक वेगळा दबदबा आपल्याला पंचक्रोशीमध्ये पाहायला मिळतो. नवी मुंबई आणि बेलापूर हा विभाग जर का बघितला गेला तर प्रियदर्शनी ही टीम आपल्याला पाहायला मिळते आणि ते टीमचं नाव आज मात्र अबाधित ठेवलंय. साहिल दिवेकर कौस्तुभ त्यांची संपूर्ण टीम आज तीच टीम आपल्याला इन ऍक्शन मध्ये खेळ करताना पाहायला मिळते. मैदानामध्ये काय घडलं तर 2 ते 3 चेहऱ्यांना हास्य आपल्याला पाहायला मिळते कारण त्याचं असं आहे की बॉल गेला होता तो ऑन साइडला डीप लॉंग ऑन मध्ये आणि तिथे शॉर्ट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक मात्र पायांवरचा तोल निसटून मात्र जमिनीवर आदळले. तिथे मात्र हे खरं एक सेन्स ऑफ ह्युमर क्रिएट झाला. बॉल बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. बॅट स्विंग चांगली होती विराजची. विराज इज अ फिटनेस ॲथलेट गाय. He is well equipped with the bat. He has a six-hitting ability. षटकार चौकार मारण्याची त्याच्याकडे एक क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, गुणवत्ता आहे. या सर्व काही गुणांना घेऊन असतो मैदानामध्ये उतरलाय. परफॉर्मन्स द्यावाच लागेल. मैदानामध्ये सरसेनापती लवकर परतला. आता ही जबाबदारी उचलली आहे. उचलत असताना ही झाली आहे दमछाक. तिथे झेल झाला ड्रॉप.
क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली, चुकीचा भुर्दंड. धावा मिळाला किती तर 2 एकूण धावसंख्या पुढे गेली, पोहोचली ते आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात होत असताना बिनबाद 3 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते शिरवणे 11 शिरवणे या टीमची. शिरवणे म्हटलं की मग खरं तर आमच्यासाठी मी म्हणेन आम्हाला जिथे खरं तर बरंच प्रेम मिळतं समालोचन करत असताना. जिथे आम्ही समालोचनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आमची स्वतःची एक वेगळी जडणघडण केली. अनिल दादा भोईर असतील, ज्ञानेश्वरजी सुतार असतील, अर्थातच नगरसेवक चषक आपण जो नुकताच पाहिला. हा झेलला इथे पिक करायचा होता, ड्रॉप झाला कॅच. अविनाश शेठ सुतार असतील, अर्थातच आपण अनेक व्यक्तिमत्वांचा आम्ही नाम उल्लेख करू, परंतु आमच्या आवाजाला मात्र पसंती दिली, आम्हाला संधी दिली. आणि आज जे काही आम्ही करतो या समालोचन क्षेत्रामध्ये, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक स्पर्धांमध्ये आम्ही जे समालोचन करतोय, आमची पायाभरणी जिथे झाली ते शिरवणे परिसर. अनिलदादा भोईर यांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. आणि त्याच गावाला बिलॉंग करणारी ही टीम खेळ करते. मेहबूबच्या बॅटमधून हा फटका आलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक सांगतात मी घेतोय आणि हा झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले विनायकनं पकडलेला हा झेल आणि टिपलेला हा झेल. फलंदाज मेहबूब ची फलंदाजी येते संपुष्टात आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला कोणता येईल या मैदानामध्ये. खरं तर जी दमछाक झाली आहे फलंदाजी करणाऱ्या टीमची, ती दमछाक थांबवण्यासाठी, धावांना एक्सेलरेट करण्यासाठी आता रणनीतीमध्ये थोडासा बदलाव तुम्हाला करावा लागेल. आणि तो बदलाव जर का झाला तर मात्र पहिल्या इनिंगमध्ये चांगली धावसंख्या येईल. अन्यथा थोडंसं कठीण आहे, परंतु याही कठीण परिस्थितीला झुगारून तुम्हाला खेळ करावा लागेल. काय घडेल या मॅचमध्ये, काय बिघडेल ते काही क्षणामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये गावदेवी इरोली ही टीम पाहायला मिळेल आणि गावदेवी इरोली या टीमचे संघ नायक निलेश भोईर, मिस्टर सेहवाग आपल्याला पाहायला मिळालेत. आम्ही साईसागर युनायटेड ऐरोली या टीमला आम्ही विनंती करू की आपला टीम कॅप्टन असेल तर रिपोर्टिंग करून घ्या आणि यानंतर आपल्याला एक मॅच कव्हर करायचे. तोही सामना 4 षटकांचा असेल असं आपण जरूर डिक्लेअर करतोय. मॅच कशी असायला हवी तर मॅच हाय व्होल्टेज असली पाहिजे, मॅच थोडी क्लोज एन्काउंटर असली पाहिजे. मॅच मध्ये मी म्हणेन खरं थरार हा शेवटच्या चेंडूपर्यंत गेला पाहिजे. कातरवेली शरीरावर कोणीतरी मोरपीस फिरवावा आणि अंगावर शहारे यावे असा सामना व्हायला हवा. अंगावर काटे उभे राहतील असा चित्त थरारक सामना व्हायला पाहिजे. खरं तर आपली जी बुद्धी आहे त्या बुद्धीला सुन्न करणारा सामना असायला हवा. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना असायला हवा. टाला शिट्ट्या आपल्याला वाजवायला भाग पडेल असा सामना असायला हवा. आज तो सामना होईल का? अराउंड द विकेट हा बॉल सरळ सोडून दिलाय, पंच डिक्लेअर करतात इट्स अ व्हाईट बॉल. धावसंख्या 1 पुढे जाईल, पोहोचेल ती 5 या आकड्यावर. 5 for 1, 5 for 2 after 1. विनायक बॉलिंग ट्रॅकवर. विनायकनं सुद्धा आपल्या नावाची एक वेगळी छाप खरं तर आपल्या नावाभोवती एक वेगळं वलय निर्माण केलंय. प्रियदर्शनी बेलापूर संघाचा अजून एक गोलंदाज. इथे हा बॉल आपल्याकडे मला वाटतंय संधी निर्माण करून दिले गोलंदाजाला आणि ती संधी उचलली आहे. सिद्धू आपल्याला पाहायला मिळाले आणि सिद्धू एक अजून एक फायनेस्ट फिल्डर आहे. लांबच लांब उंच षटकार मारण्यासाठी ओळखला जाणारा सिद्धू खरं तर आउटस्टँडिंग फिटनेस ॲथलेट सुद्धा आहे आणि तो मात्र आउटफील्ड मध्ये असताना त्याच्याकडनं चूक होणार नाहीये. हा झेल टिपला गेलाय, तिसरा फलंदाज बाद झालाय तो शिरवणे 11 शिरवणे या टीमचा आणि फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले ते अर्थातच विराज. 3 फलंदाज बाद झालेत आणि नुकताच खरं तर विराज बाद झाला आणि त्याच्या जागेवर आपल्याला पाहायला मिळतोय नवीन फलंदाज प्रथम प्रणित जोशी. विनायकची ही गोलंदाजी. पहिले 2 चेंडू मी म्हणेन चांगले हाताळलेत. पहिला व्हाईट बॉल, त्यानंतर ही विकेट. पंचांचं आपण कौतुक करूया. दिवसभरामध्ये आपण पाहतोय कार्तिक यांची पंचांची भूमिका. कार्तिक सरांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. आज पंच म्हणून ही संपूर्ण जबाबदारी सांभाळत असताना अराउंड द विकेट विनायक. हा बॉल आउटसाइड द ऑफ कॉरिडोर लेंथला नॉक करत असताना आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजाला चॅलेंज करणारी गोलंदाजी. ही चकमक आपल्याला ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच पाहायला मिळते. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा हाच खरं तर मी म्हणेन दर्जा आहे, हीच खरं तर क्वालिटी आहे. हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया आपण पुन्हा एकदा काय घडेल. पुढे टाकलेला हा बॉल बॅटचा एज लागून बॉल गेला फ्लाय स्लिप रिझन मध्ये धाव मिळणार. 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती संथ गतीने 1 पुढे जाईल 6 या आकड्यावर. 6 for 3 नाव. कमबॅक करतील का? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंका या टीमला कमबॅक हॉर्स म्हणून ओळखलं जातं. पिछाडीवरून आघाडीवर जाण्यासाठी ओळखला जाणारा हा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या परिस्थिती थोडीशी त्यांची कठीण आहे, परंतु
जी जुनी टीम होती त्या जुन्या टीमला ओळखलं जायचं खरं तर कमबॅक हॉर्स म्हणून, आणि तसंच मात्र खेळ त्यांना साकारावं लागेल शिरवणे 11 शिरवणे या संघाला. लक्ष मात्र मी म्हणेन मनामध्ये असायला हवं, किमान या 4 षटकांमध्ये 40-45 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तर असायलाच हवा. बॅट अगोदरच फिरली आहे, ब्लाइंड स्ट्रोक खेळ करत असताना हे जमणार नाहीये. पंचांकडे अपेक्षा आशा करत असताना सांगतायत, वॉर्न केलं पंचांनी की जर का तुम्ही असा चेंडू पुन्हा हाताळला तर तो चेंडू वाईट डिक्लेअर केला जाईल. खांद्याच्या वरनं बॉल रिलीज झालाय. 1 बाउन्स होणार आहे बॉल. याही वेळेला बाउन्सनं बीट केलाय. फलंदाजाच्या कानाच्या जवळून अलर्ट मेसेज देणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. व्हॉट रिलीज दॅट इज. दिस इज मॅग्निफिसंट बॉलिंग. सुपर गुड इमोशन्स विथ रोलर कोस्टर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. षटकार येत नाहीत, चौकार येत नाहीत, धावांना थांबवलंय. शेवटचा अंतिमचा बॉल. हाही बॉल आपण लाईन पाहूया. पंचांकडे लक्ष असणार आहे आणि हाही बॉल आलाय डॉट. या षटकामध्ये धावा आल्या फक्त 3. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 3. 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकांमध्ये एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 7. कोण म्हणतंय रबर बॉल हा क्रिकेट फक्त फलंदाजांचा आहे. गोलंदाजांनी केलेली ही धमक, त्यांचं हे अप्रतिम परफॉर्मन्स पहा. मगाशी 7 चेंडू डॉट काढले गेले. पहिलं षटक ज्यानं खरं तर हाताळलं मॅच मध्ये अमरनं पहिले 7 चेंडू डॉट म्हणजे मेडन षटक हाताळलं. पश्चिम महाराष्ट्र विभागाला बिलॉंग करत असताना स्वराज्य 32 शरालाचा तो खरं तर आपल्याला खेळाडू पाहायला मिळाला. स्वप्नील ठाकूर. बॉल अवे फ्रॉम द रीच. पुन्हा एकदा रीच पासून दूर. लाईन लेंथ अप्रतिम शॉट. गुड लेंथ. खरं तर पिचिंग झाल्यानंतर हा बॉल अवे फ्रॉम द रीच गेलाय. बॉडीपासून थोडासा बाहेर फेकलेला हा बॉल. स्वप्नीलची ही खरं तर गोलंदाजी मधली ताकद आहे. स्वप्नील हा गोलंदाज अनुभवी आहे, यंग आहे, त्याच्याकडे टॅलेंट भरपूर आहे, परंतु त्याच्या समोर चढवला हा हल्ला आणि मनगटाच्या साह्यानं बॅट्समन आपल्याला पाहायला मिळालेत ते स्वप्नील. आता या वेळेला स्वप्नील ठाकूरवर चढवला हल्ला आणि आक्रमण करत असताना येतोय हा वहिला बेधडक आणि बेधडक षटकार. 6 धावसंख्या पुढे गेली, पोहोचली ती 13 या आकड्यावर. धावा कशा येऊ द्या, धावा यायला हव्या. षटकार येतील का, चौकार येतील का. कठीण परिस्थितीमध्ये अनुकूल खेळ करणाऱ्या खेळाडूची मात्र आपण चर्चा करत असतो. 1 चेंडूमध्ये 6 धावसंख्या काढणारा महेंद्रसिंग धोनीची आपण आजही चर्चा करतोय. आज आपण जर का उल्लेख करायचा झाला तर मात्र चर्चा होते त्या खेळाडूंची जे परिस्थितीला झुगारून खेळ करत असतात. कठीण आहे परिस्थिती ते बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, परंतु याही कठीण परिस्थितीला तुम्हाला सामोरं जाऊन मात्र मी म्हणेन प्रत्युत्तर पलटवार तुम्हाला करावं लागेल. करतील का ते पलटवार. 1 केलंय वार, त्याच्यावर आले धावा 6, परंतु आता इथून पुढे कसे करतील वार आणि त्याच्यावर येतील किती धावा आणि धावफलकावर किती धावसंख्या जोडली जाईल. जी धावसंख्या जोडल्यानंतर त्यांच्या गोलंदाजांना चांगलं मार्जिन मिळेल आणि चांगली गोलंदाजी होऊन मात्र चांगला खेळ प्रेक्षकांना पाहावयास मिळेल. तो खेळ होईल का, या मॅच मध्ये काय घडेल ते आपण जरूर पाहणार आहोत. स्वप्नील ओव्हर द विकेट. स्वप्नील समोर हा बॉल. मिनी हेलिकॉप्टर मात्र इम्प्रोवाइज करायचं होतं बॉलला, परंतु बॅटम बॉल मध्ये तितकासा संपर्क झाला नाहीये. बॉल जोपर्यंत बॅटवर येईल तोपर्यंत मात्र मी म्हणेन बॅट खाली राहिली आणि बॅटचा फेस बंद झाल्यानंतर मी म्हणेन बॅटचा एज लागून बॉल फर्स्ट स्लिप मध्ये कौस्तुभकडे गेला. त्याला चकवून बॉल डी झोन मध्ये गेला. ही एकदा मिळतीये. पाऊस थोडासा थांबला, परंतु वाऱ्याच्या वेगासोबत मात्र षटकार पाहावे यासाठी मात्र नक्कीच प्रेक्षक मात्र आतुर आहेत. ते षटकार येतील का. हा बॉल पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर फ्लिक ऑफ द वेस्ट आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल सरळ क्षेत्ररक्षकाला चकून सीमारेषा पार गेलाय आणि धावा मिळतील 4. नशिबाची उंची जिथे जास्त असते तिथे कधी कधी नशीब सुद्धा खरं तर झुकतं आणि प्रयत्न तेच आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर प्रयत्न आज फलंदाजांचे होतील, प्रयत्न आज गोलंदाजांचे सुद्धा होतील. इथे चांगला प्रयत्न झाला. मी म्हणे फलंदाजाचा मगाशी 1 षटकार आला, त्यानंतर हा चौकार आलाय आणि ही प्रयत्नांची उंची नशिबाला झुकायला मात्र भाग पाडते. तेच आपल्याला काहीसं पाहायला मिळतंय. ते बॅट स्वप्नीलच्या बॅटमधनं अजून 1 चौकार आलाय. रणसंख्या पुढे गेली. हा पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. इथे धावा किती मिळतील, 1 मिळेल की धावा मिळतील 4 पाहूया आपण. प्रेक्षक जरूर पाहतायत आणि ही 1 धाव मिळणार. रणसंख्या झाली आहे ती 19 ऑन द स्कोर बोर्ड नाव.
आता प्रॉपर टाइम करावा लागेल. कुठेही चुकीला तुमच्या माफी नाही आहे. शेवटचं काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. थोडंसं मी म्हणेन धावा आणि धावांचा जर का आपण आलेख बघितला गेला तर इथून पुढे किमान 20 ते 22 धावा यायला हव्यात. त्या 20-22 धावा येण्यासाठी किमान 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. ते जर का आले तर मॅचमध्ये मजा येईल. मॅचची इंटेन्सिटी, मॅचची ऊर्जा, मॅचचा टेम्पो आणि मॅचची एनर्जी एक वेगळ्या लेवलवर आपल्याला पाहायला मिळेल. ते होईल का? ते षटकार, ते चौकार येतील का ओव्हर द विकेट? आणि हा बॉल मिनी हेलिकॉप्टर पुन्हा एकदा इम्प्रोवाइज गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले. नैनांचे पारणे फोडावा इतका नयनरम्य हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. टायमिंग अदा क्लास होतं. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीने हा फटका सजवलाय बॅट्समन स्वप्नीलनं. बॉल फ्लॅट गेलाय आणि सीमारेषेवर आदळलाय. येतोय हा षटका. इट वॉज सो इलेगंट, सो ब्युटिफुल अँड दॅट वॉज लुकिंग लाईक वाव इनिंग खेळ केलाय स्वप्नीलनं. एक षटकार, 2 षटकार, 1 चौकार आतापर्यंत या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. एकूण धावसंख्येचा आलेख आपण पाहतो. एकूण धावसंख्या झाली होती तब्बल 25 सुस्थितीमध्ये. या 25 धावसंख्येमध्ये मी म्हणेन एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन, बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतंय ते स्वप्नीलचं. 2 षटकार, 1 चौकार आला. 2 डिक्लेअरच्या माध्यमातून धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. एकूण धावसंख्या 18 या आकड्यावर तो खेळ करतोय. प्रणित जोशी त्याच्याकडे सुद्धा ताकद आहे, त्याच्याकडे सुद्धा टायमिंग चांगलं आहे. प्रॉपर जर का बॉल चेंडू जर का रेंजमध्ये आले तर तोही चांगले लाफेट फटके खेळू शकतो. अशी ही यंग जनरेशनची ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. इट्स अ यंग ब्रिगेड कॉम्बिनेशन स्वप्नील अँड प्रणित जोशी फ्रॉम टीम शिरवणे 11 शिरवणे. शेवटचं षटक आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा येतील? पहिलाच बॉल बॅट अगोदरच फिरली आहे आणि विकेट कॉम्प्रोमाइज करतील ही एकदा मिळणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तर नाही. स्वप्नीलला स्ट्रायकर आयनवर आणण्यासाठी प्रयत्न होतोय. येस, दोन्ही फलंदाजांना सोबतीनं पॉपिंग क्रीज सोडणं हे बंधनकारक असेल. हा या स्पर्धेचा नियम आणि त्या नियमांतर्गत हा असणार आहे तो डॉट बॉल. एक कान मंत्र किंवा एक अनुभव घेऊन मैदानामध्ये प्रथम आलेत. प्रथम सांगतायत की अभी नाही तो फिर कभी नाही. कारण आता जे काय होईल तेच आपल्याला या मॅच मध्ये पुढच्या इनिंग मध्ये मात्र आपल्याला सेव्ह करण्यासाठी मात्र नक्कीच फायदेशीर होणार आहे. आणि म्हणूनच की हा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतील जरूर, स्वप्नील, प्रणित. आणि हा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतील का? झेल टिपतील का? बॉल दीर्घकाळ हवेमध्ये राहिला आणि झेल झाला ड्रॉप. धावा मिळतील किती? तर तब्बल 1, 2, 3 आणि 3 तर धावा कंप्लीट झाल्या आणि 1 धाव ओव्हरथ्रोची मिळणार. पावसाने रबर बॉलची हीच गंमत आपल्याला पाहायला मिळते. कधी क्षेत्ररक्षक आदळतात, आपटतात. हा चौकार आहे, म्हणजे हा बॅटच्या स्वरूपात निघालेला चौकार आहे. अर्थातच बॅटिंगसाठी पुन्हा एकदा प्रणित जोशी स्ट्रायकर एंडवर राहतील. रणसंख्या झाली ती 29. इन स्विंगचा बॉल. इथे बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा पडलेत, पुन्हा आदळलेत. स्वतःला त्याने सावरेल तोपर्यंत बॉल फरार झालाय. अमोल तिकडे आपल्याला पाहायला मिळेल आहे. जिथे पाहावं तिथे अमोल स्किट होताना पाहायला मिळतील.
4 धावा मिळतील. एकूण धावसंख्या 33 आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या चेहऱ्यावर स्मितश, खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्मितश. पायांवरचा तोल त्यांचा सावरला जात नाहीये, त्यांचा कंट्रोल ढासळला गेलाय. तिथेच ते 2 वेळा पडले, आदळले, आपटले, स्वतःला त्यांनी पुन्हा सावरलं. तोपर्यंत चेंडू फरार झाला होता. चेंडू तुमच्यासाठी थांबणार नाहीये. आणि साहिल दिवेकर सांगतायत की टांगा पलटे आणि घोडा फरार झालाय. स्मित हास्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अनेक नामवंत खेळाडू एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. नुकतीच 2 गाव एक संघ ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली. 2 गावांमध्ये खरं तर 2 गावांना एकत्र आणून, तिथल्या खेळाडूंना एकत्र आणून एक संघ निर्माण करून एक आयकॉन खेळाडू तुमच्या टीममध्ये खेळून मात्र नगरसेवक चषक 2024 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. आणि तेच ते शिरवणे आणि तोच तो परिसर. अर्थातच ज्ञानेश्वरजी सुतार आणि किरणजी मेहर यांचा आपण उल्लेख करतोय. हा बॉल या मनगडाच्या साह्याने बॉलला टर्न दिलाय आणि ताकदीचा नव्हे तर हा खेळ आहे टायमिंगचा, हा खेळ आहे प्लेसमेंटचा. टायमिंग अप्रतिम होतं, प्लेसमेंट सुपर राहिलंय आणि अप्रतिम खेळ करत असताना बॅट्समन स्वप्नीलच्या बॅटमधनं झोन 1 षटकार आलाय. रणसंख्या पोहोचलीये ती तब्बल 40 या आकड्यावर. 40 ऑन द स्कोर बोर्ड नाव. ही बॉल पुन्हा एकदा मनगटाच्या साह्याने ओलांडून द्यायचं होतं. अंतिम बॉलवर एकच धाव मिळणार. ही एक धाव आणि रणसंख्या झाली आहे ती तब्बल 41 आणि 42 काढावे लागतील. साई सागर युनायटेड ऐरोली या टीमचे कॅप्टन आपण टॉस साडूया. संदेश गुप्ता टीम गावदेव ऐरोली टीमचे कॅप्टन संदेश या आपण. आणि साई सागर युनायटेड ऐरोली या टीमचे कॅप्टन आपण या. लवकर या टॉस साठी. मैदानाचे डायमेन्शन जर का आपण पाहायचे झाले तर संपूर्ण क्रीडांगणावर खरं तर मागच्या बाजूला आपण जर का बघितलं गेलं तर फक्त एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. डी शेपचं हे क्रीडांगण आहे. अर्थातच आपल्याला व्ही शेपमध्ये फलंदाजी करावी लागेल. स्क्वेअर ऑफ द विकेट
मागच्या बाजूला बॅकवर्ड रिजन मध्ये फक्त एकच धाव असणार आहे. डीप पॉइंट एका बाजूला आणि एका बाजूला डीप स्क्वेअर लेग अशा पद्धतीने इंटरसेक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. समोरच्या बाजूला फलंदाजांना चांगला स्कोप आहे, जिथे आपण पाहतोय की संपूर्ण क्रीडांगणाची साईज जर का आपण बघितली गेली तर एक स्मॉल साईज कॉम्पॅक्ट ग्राउंड ज्या क्रीडांगणावर मात्र खेळ साकारण्यासाठी आणि षटकार चौकार पाहावयासाठी मात्र नक्कीच मजा येते असं मात्र प्रत्येकाच्या पसंतीस पडलेलं हे क्रीडांगण यशवंतराव चव्हाण क्रीडांगण सेक्टर 19 नेरूळ दारावे गावचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबईमध्ये तसे कॉन्क्रीटचे विकेट फार कमी आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी एक सर्वांच्याच पसंतीस उतरलेले हे क्रीडांगण, जिथे आज या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. मच्छिंद्र स्मृती चषक 2024 गावदेवी दारावे क्रिकेट संघ आयोजित. फर्स्ट प्राइज कॅश प्राइज 30,000 रुपये, सेकंड प्राइज कॅश प्राइज 15,000 रुपये, थर्ड प्राइज कॅश प्राइज 8,000 रुपये. आकर्षक असं खरं तर चषक प्रत्येक खरं तर विनरसाठी आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचची ब्रँडेड जर्सी हरिकेन 80 स्पोर्ट्स अर्थातच आपले तेजसजी बांदल यांच्या वतीनं पुरस्कृत केलेली ही जर्सी, त्यांचे मनापासून आभार. आज ज्यांचं विशेष सहकार्य आपल्याला लाभलंय त्या विशेष खरं तर सहकार्य ज्यांनी आपल्याला केलं त्यांचा आपण मनापासून आभार कौतुक करणार आहोत. हा पहिलाच बॉल गोलंदाजाने आपल्या फिरकीची जादूगरी पहिल्याच बॉलवर सादर केली आहे. आउट स्विंग करत असताना बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रथमेश कुंभार आणि प्रथमनं पहिल्याच बॉलवर मात्र फलंदाज साहिल दिवेकर समोर ही गोलंदाजी सादर करत असताना अप्रतिम बॉल हाताळलाय. याही वेळेला अनएक्सपेक्टेड बाउन्स अँड दिस टाइम इट वॉज व्हेरी क्विक. अ गुड लेंथ स्पॉट वरनं बॉलला उसळी दिली. आलाय हा डॉट बॉल. 2 चेंडू पहिले डॉट. जसं पहिलं षटक संपेल नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही लगेच करणार आहोत. साई सागर युनायटेड ऐरोली आणि गावदेवी ऐरोली या टीमी दोन्ही टीम्सच्या दरम्यान. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा गोलंदाज हे कॉम्बिनेशन जेव्हा आपण पाहत असतो तेव्हा नेहमी डावखुऱ्या हाताचे फलंदाज हाबी होताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु इथे क्रिकेटचा विरोधाभास आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाज थोडे इथे मात्र बीट झाले. तिसरा बॉल डॉट येतोय. व्हॉट अ बॉलिंग अनालिसिस दॅट इज अँड दिस इज अ रिअली गुड व्हेरी गुड स्टार्ट ॲज वेल ॲज अ बॉलिंग युनिट. फिरकीचा जादूगर अ मॅजिकल स्पेल हाताळत असताना पाहायला मिळत आहेत प्रथमेश कुंभार. 3 चेंडू आणि 3ही चेंडू डॉट फेकलेत. सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. पूर्वार्ध चांगला झालाय. उत्तरार्ध पाहूया आपण या षटकाचा कसा होईल. थांबेल तो साहिल दिवेकर नाहीये. प्रयत्न तर झालाय तिथे फिटनेसचा अथलेटिसिझम दाखवत असताना ऑस्ट्रेलिया संघाचे डेमन मार्टिनची आम्हाला आठवण आली. हर्षल गिब्सची आम्हाला आठवण आली. भारतीय संघाचा सुरेश रैना जेव्हा जेव्हा आउटफील्ड मध्ये आउटफिल्डर ते असतात. प्रणित जोशी. जितक्या टाळ्या या खरं तर परफॉर्मन्ससाठी वाजवाव्या तितक्या टाळ्या कमी आहेत. काय एफर्ट्स, काय ती कमिटमेंट आणि काय ते क्रिकेटचं डेडिकेशन. पाहूया खरं तर या खेळामध्ये या वाचवलेल्या धावा या मॅच मध्ये कशा प्रकारे इम्पॅक्ट टाकतायत. अंतिमचे काही चेंडू शिल्लक असतील ते 2. या चेंडूवर धावा आल्या तब्बल किती तर 4. धावसंख्येची सुरुवात झाली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं साहिल दिवेकर 4 वर खेळतोय. हा बॉल सरस सोडून दिलाय. लय थोडीशी बिघडली आहे. लाईन मिस करत असताना पंच कार्तिक सर इशारा करतात इट्स अ वाईट बॉल. रणसंख्या 1 न वाढेल, पोहोचेल ती पुढे जाईल. 5 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतीये. फाइव ऑन नन. बेचाळीस धावांचा पाठलाग इथं करायचा आहे. पहिलं षटक प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळतंय. बॉलिंग ट्रॅकवर प्रथमेश आहे. पहिले 3 चेंडू डॉट. चौथ्या बॉलवर मात्र चौकार आला. त्यानंतर वाईड आलाय. 4 मध्ये 5 त्याच्यामध्ये 8 करूया. अजून 6
कारण या फटक्यामध्ये टायमिंग आहे साहिल दिवेकरचं, या फटक्यामध्ये ताकद आहे साहिल दिवेकरची आणि साहिल दिवेकरचं टायमिंग, प्लेसमेंट आणि प्रॉपर कनेक्ट केलेल्या बॉलवर धावा मिळतील 10 डझन 6 धावसंख्या पोहोचेल डबल डिजिट मध्ये 11 या आकड्यावर 1-1 फॉर नन. प्रथमेश शेवटचा बॉल येईल, डॉट की येईल, विकेट की येईल, षटकार. बॅट फिरवली आहे, बॉल शरीरापासून थोडासा दूर फेकला होता. प्रथम आहेत ॲज अ विकेट कीपर, बॉलला ग्रिप करतील तोवर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडूंचा खेळ झालाय आणि 6 चेंडूंच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती बिनबाद 11. जुनी येणारे चेंडू असतील ते 18 आणि 18 चेंडूमध्ये धावा काढायच्या आहेत त्या तब्बल 30. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करू. साई सागर युनायटेड ऐरोली टीम कॅप्टन, गावदेवी ऐरोली टीम कॅप्टन समोर या. आम्ही गुरुनाथ दादा नाईक यांना विनंती करू की आपण चला साई सागर युनायटेड ऐरोली टीम कॅप्टन या. आपण गावदेवी ऐरोली या टीमचे कॅप्टन इथे आलेत. संदेश एक क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू, नवी मुंबई या पंचक्रोशीला बिलॉंग करत असताना ऐरोली विभागातून ज्या 2 टीम्सचा आपण नामोल्लेख करतोय आणि गेले कित्येक वर्ष या दोन्ही टीम्सनं मात्र मी म्हणेन आपल्या नावाचा एक वेगळं वलय या टेनिस क्रिकेट नवी मुंबई या पटलावर मात्र आपल्याला पाहायला मिळते. या अशा 2 टीम्स एकमेकांसमोर कुरघोड्या करताना आपल्याला पाहायला मिळतील. अँड द न्यू बॉलर मिस्टर जिन्मय जोशी, नवी मुंबईचा हा अजून एक फिरकीचा जादूगार. या फिरकीच्या जादूगारावर चढवलाय हल्ला आणि येईल हा पहिला षटकार बॅट्समन सिद्धूच्या बॅटमधनं. हा अप्रतिम कलात्मक आणि त्याच्या ताकदीचं प्रदर्शन करणारा पहिला स्टँड अँड डिलिव्हर फुलचा षटकार. 6 धावा. आता उर्वरित 17 चेंडू आणि 24 धावांचं कॅल्क्युलेशन, मॅथमॅटिक्स. 42 काढायचे आहेत म्हणजे अजूनही 17 धावसंख्या झाली आहे. 35 काढायचे आहेत. यावेळेला आपण जरूर पाहतोय क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, एकच धाव मिळणार. 42 धावसंख्येचं टार्गेट असताना मात्र गोलंदाजी टिचून व्हायला पाहिजे. पहिल्या षटकामध्ये एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती तब्बल 11. त्यानंतर आपण पाहतोय या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर षटकार आला. एकूण धावसंख्या 18 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतीये. अजूनही धावा काढायच्या त्या तब्बल 24. हा बॉल पुढ्यात टाकलाय, पुढ्यात उचलला, फेकून दिलाय. स्ट्रेट बॅट हेड, टायमिंग, प्लेसमेंट, वन मोर टाइम. साहिल दिवेकर जॉईन्स द पार्टी नाव. अनदर 6. आता काढायच्या त्या फक्त 18. जिन्मय जोशीनं काय करायला हवं तर ते त्याला मी म्हणेन आत्म परीक्षण करावं लागेल. कोणत्या धाटणीतले चेंडू फेकायला हवेत, चेंडू शरीरापासून थोडेसे वंचित फेकायला हवेत, बॉलला टर्न द्यायला पाहिजे, बॉलला थोडीशी उचली तुम्हाला देता आली पाहिजे आणि फलंदाजाला तुम्ही थोडंसं मी म्हणेन पुढे येऊन खेळण्यासाठी मात्र भाग पाडायला हवा. हा हे बॉल क्षेत्ररक्षक प्रणित आहेत. प्रणितकडे हा बॉल गेलाय. 0 धावा मिळतील. 2 एकूण धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते 26 या आकड्यावर. ही मला वाटतं एकच धाव असणार आहे. 25 हा आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. 25 ऑन द स्कोर बोर्ड नाव. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर करतोय. कार्तिक सर त्यांच्या समोर विशाल भोईर, पंचांची भूमिका सकाळच्या 17 पासून हे दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर गुणलेखक आमचे सोहिल नाईक, त्यांचे मनापासून आभार. आमचे समालोचक सुनील लांबोर, त्यांचे आभार. अतिशय साधारण ही गोलंदाजी तुम्ही नाही टाकू शकत या मैदानावर. मैदान छोटं आहे आणि मैदानाची सीमारेषा डायमेन्शन्स छोटं असल्या कारणानं
ताकदीने नव्हे तर टायमिंगने सुद्धा चेंडू अगदी सहजतेने सीमारेषा पार जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये बुद्धी चातुर्याचा वापर तुम्हाला करावा लागेल. तुमच्याकडे टर्न आहे, तुमच्याकडे बाउन्स आहे, तुम्हाला फलंदाजाला चॅलेंज करणारी गोलंदाजी करता यायला पाहिजे. इतक्या मागे तुम्ही चेंडू फेकाल तर फलंदाजाकडे भरपूर वेळ आहे आणि तो वेळ घेऊन या फटक्याला सजवला तो सिद्धूनं षटकार आलाय. ही चेंडू ही लाईन करावी लागेल हेच सांगतोय कॅप्टन. तुम्हाला शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवर चेंडू फेकावे लागतील, गुडलेन स्पॉटवर चेंडू तुम्हाला फेकावे लागतील तर आणि तरच या मॅच मध्ये काहीसं करता येईल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती पोहोचली आहे 32 या आकड्यावर. अजूनही काढायचे आहेत त्या 10. येणारे चेंडू असतील ते तब्बल 12 आणि 12 मध्ये काढायचे आहेत त्या 10. थोडं मी म्हणेन सोपं आहे आव्हान बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, परंतु हे सोपं आव्हान जर का तुम्हाला कठीण करायचंय तर एखाद 2 चेंडू डॉट पहिल्या या षटकामध्ये 1-2 विकेट्स तुम्हाला मिळवावे लागतील. शेवटच्या षटकामध्ये किमान 4 ते 5 धावा तुम्हाला रोखणं हे मात्र बंधनकारक असणार आहे. परंतु साहिल दिवेकरची बॅट ज्या पद्धतीने तो फॉर्म मध्ये, ज्या पद्धतीने तो फलंदाजी साकारतो, ज्या पद्धतीने त्यानं संयम दाखवलाय, खराब चेंडू त्याच्यावर आक्रमण, चांगला चेंडू त्याला संयम, अशा पद्धतीने फलंदाजी करणारा हा टॅक्टिकली आणि टेक्निकली साऊंड बॅट्समन साहिल दिवेकर समोर असल्यानंतर मी म्हणेन हा पहिला बॉल डॉट काढणं ही जमेची बाजू प्रणित जोशीची आपल्याला पाहायला मिळाली. प्रणित जोशीचे एफर्ट्स मगाशी फिल्डिंग मध्ये आपण पाहिले आणि आता तो बॉलिंग करत असताना पहिला बॉल डॉट काढलाय. इथे लाईन थोडी खराब होती परंतु बॉल मागच्या बाजूला गेला ही एकदा मिळतीये. धावसंख्या 1 न पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते. आता उर्वरित जिंकण्यासाठी इक्वेशन 12ला 10 होतं. पहिल्या 2 चेंडू मध्ये 1 धाव आली. आता चेंडू शिल्लक असतील ते 10 आणि धावा हव्यात त्या 9. 10 चेंडू 9 धावा अराउंड द विकेट. हा बॉल चांगल्या लाईनचा, चांगल्या लेनचा, चांगला टप्पा, हे जर का त्रिकूट या तिन्ही गोष्टींवर जर का तुम्ही चांगला कंट्रोल ठेवला तर गोलंदाजी चांगली करता येईल. या 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात. आता रन बॉल 9 balls to coin required 9 to win. इथे बॉल बॅटचा संपर्क तितका झाला नाहीये. तिथे क्षेत्ररक्षक आहेत विराज, ही एक धाव मिळणार. 8ला 8 मॅच डिसायडर हे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. कारण एक प्रतिभाशाली फलंदाज ज्याच्या बॅटमधनं मागच्या काही चेंडूंवर 2 उंच आणि लांब षटकार आले तो सिद्धू हा ताकदवान फलंदाज आहे. हा खरं तर षटकार मारण्यासाठी ओळखला जाणारा फलंदाज आहे आणि तो सिद्धू स्ट्रायकर एंडवर आल्यानंतर त्याला थांबवेल का प्रणित? हो, पहिला बॉल तर थांबवलाय. ही क्वालिटी आहे. यंग वर्सेस यंग, दिस इज क्वालिटी वर्सेस क्वालिटी, दिस इज बेस्ट वर्सेस बेस्ट. एकमेकांवर मात्र नक्कीच कुरघोड्या करतायत. आता हा बॉल तो पुन्हा एकदा प्रयत्न करेल की माझ्या बॅटमधनं हा मोठा फटका मारण्याचा मोह असावा. पहा, हे दिले उत्तर आणि हीच ताकद आहे या यंग जनरेशनची. तू मला 1 बॉल डॉट काढू शकतोस तर मीही तुला अगदी सहजतेनं दुसऱ्याच बॉलवर षटकारही ठोकू शकतो. ही नजाकत दाखवली आहे आणि षटकार मात्र प्रेझेंट केलाय बॅट्समन सिद्धूनं. आता जिंकण्यासाठी इन मेन 3 धावांची गरज आहे. रणसंख्या झाली ती 40, 2 धावांची गरज आहे, फक्त 2. स्टँड आउट परफॉर्मन्स साहिल दिवेकर आणि सिद्धू. सिद्धूची फलंदाजी, साहिलची फलंदाजी, दोघांनी इम्प्रेस केलंय. मॅच मध्ये फक्त 6ला 2ची गरज आहे आणि पहिल्याच बॉलवर विजयी षटकार. अ स्टँड आउट परफॉर्मर ऑफ द मॅच मिस्टर साहिल दिवेकर याच्या बॅटमधनं आलाय हा विजयी षटकार. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम प्रियदर्शनी बेलापूर फॉर द फर्स्ट विन इन द टुर्नामेंट अँड हार्ड लक टीम शिरवणे 11 शिरवणे अँड गुड लक फॉर द नेक्स्ट जर्नी ॲज वेल. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील गावदेवी ऐरोली वर्सेस साई सागर युनायटेड ऐरोली. दोन्ही टीम्सना मी इन्व्हाइट केलं आणि आज या 2 टीम्स दरम्यान आपल्याला एक चांगल्या दर्जाचा क्वालिटी खेळ सुद्धा पाहायला मिळेल.